नागपूरच्या रिंगणात सुरू असलेल्या 17 वर्षांखालील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जबरदस्त वर्चस्व गाजवत सुवर्ण पदकाकडे आगेकूच केली आहे. उपांत्य फेरीच्या अत्यंत अटीतटीच्या लढतींनंतर महाराष्ट्राच्या एकूण 7 खेळाडूंनी अंतिम सामन्यात धडक मारली असून आज होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात हे सर्व बॉक्सर्स सुवर्ण पदकासाठी आपली ताकद पणाला लावणार आहेत. सुवर्ण पदकासाठी झुंजणाऱ्या महाराष्ट्राच्या शिलेदारांमध्ये 5 मुली तर 2 मुलांचा समावेश आहे. मुलींमध्ये 48 किलो वजन गटामध्ये महाराष्ट्राच्या अवंतिकाने राजस्थानच्या प्रियांशीवर 4-1 ने विजय मिळवून अंतिम सामन्यामध्ये धडक मारली आहे. तर 50 किलो वजन गटामध्ये महाराष्ट्राच्या ओवीने चंदीगडच्या शाईनचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम सामना गाठला आहे. 52 किलो गटामध्ये महाराष्ट्राच्या ममताने SSCBच्या रीतवर 5-0 ने मात करून सुवर्ण पदकाच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर 57 किलो गटामध्ये महाराष्ट्राच्या समीक्षाने हिमाचलच्या हर्षिताला 5-0 ने नमवत अंतिम सामना गाठला आहे. 63 ते 66 किलो गटामध्ये महाराष्ट्राच्या शनायाने दिल्लीच्या यशिकावर 4-1 ने मात करून अंतिम फेरी गाठली आहे. तर मुलांमध्ये 44 ते 46 किलो गटामध्ये महाराष्ट्राच्या संस्कारने उत्तर प्रदेशच्या आदर्शचा 3-2 अशा चुरशीच्या लढतीत पराभव करून अंतिम सामना गाठला आहे. तर 52 किलो गटामध्ये महाराष्ट्राच्या गोपालने अरुणाचल प्रदेशच्या केनलीला 5-0 ने नमवत सुवर्ण पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलाय. अर्जुन पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे सहसचिव मनोज पिंगळे यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलंय की आमच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने उपांत्य फेरीमध्ये खेळ केला आहे तो कौतुकास्पद आहे. आता आमचं लक्ष केवळ सुवर्ण पदकांवर आहे. महाराष्ट्राची ही जिद्द देशाला नक्कीच एक नवीन चॅम्पियन देईल. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शेवाळे आणि उपाध्यक्ष रणजित सावरकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या सर्व प्रशिक्षकांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचं कौतुक केलेलं आहे. आता लक्ष फक्त सुवर्ण पदकांकडे, अंतिम सामन्याकडे आता सर्वांचे डोळे लागलेले आहेत. आता या लढतींमध्ये कोण किती पदकं मिळवणार याची सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे. आता लक्ष फक्त अंतिम फेरी. आता महाराष्ट्राचे खेळाडू, महाराष्ट्राचे बॉक्सर्स किती सुवर्ण पदकं पटकवतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.